नमस्कार, राधे राधे सर्वांना। आज आपण बनवूया मस्त अशी वांग्याची भाजी जी सर्वांना आवडलीच पाहिजेत। मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते। इथे मस्त अशी वांगी घेतलेली, एकदम ताजी आणि छोटी छोटी वांगी घेतली आहेत। मधनं चिरून आडव्या उभ्या 4 भागामध्ये कापून घ्यायचे आहेत। पाण्यामध्ये घालून ठेवूया। पाण्यात थोडंसं मीठ घाला म्हणजे काळी पडणार नाही। कांदा, टोमॅटो, खोबरं चिरून घेतलेलं आहे थोडं जाड आणि शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडेसे लसूण पण सोलून घेतलेला आहे। आता कढईमध्ये खोबरं घालून घेऊया। त्यामध्ये थोडं शिल्लक तेल घालून घ्या म्हणजे खोबऱ्याचे काप आपले चांगले तळून जातील सर्व साइडने। मस्त असे एकदम लालसर होईपर्यंत आपण खोबऱ्याचे काप तळून घेणार आहोत आणि काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण शेंगदाणे पण भाजून घेऊया। तेल जास्त आहे त्यामुळे आधी शेंगदाणे आपण यामध्ये मस्त असे खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। शेंगदाणे काढून घेतले की त्यामध्ये कांदा घालून घेऊया आणि परतून घेऊया। कांदा मस्त असा परतून झाला की यामध्ये काय करूया, आपण जे टोमॅटो आहे चिरून ठेवलेले ते पण घालूया। पण त्याआधी याच्यामध्ये 2 ते 3 ज्या बेडगी मिरची आहेत त्या घालून घेऊया। यानंतर आपण काश्मीरी लाल मिरची पावडर नाही वापरली तरी चालते। थोडीशी परतून घेतल्या की नंतर त्यामध्ये घालून घेऊया चिरलेला टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा आहे। थोडीशी मी कोथिंबीरचे देठ पण यामध्ये घालून घेतलेले आहेत, तुम्ही त्याऐवजी धने घातले तरी चालतील। छान असं हे मऊ होईपर्यंत परतून घेतलं। आता आपण हे कढईमधून काढून घेऊयात। थोडंसं अजून तेल घालून घेऊया कढईमध्ये आणि त्यामध्ये चिरून घेतलेली वांगी पाण्यामधून काढून यामध्ये घालून घेऊया। म्हणजेच आता ही वांगी आपण झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं मस्त अशी फ्राय करून घेणार आहोत। फक्त मधनं 1-2 मिनिटानंतर याला आलटी पलटी करून घ्या म्हणजे ते एकाच साईडने करपणार नाहीत किंवा जास्त फ्राय होणार नाहीत। सर्व बाजूनी व्यवस्थित फ्राय व्हायला पाहिजेत म्हणजे हे छान दिसतील। आता वांगी आपली फ्राय होत आहे तोपर्यंत आपण भाजून घेतलेला मसाला पण थंड झालेला आहे। सर्व कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, कोथिंबीरच्या काड्या यामध्ये घालून घेऊयात आणि मस्त अशी याची पेस्ट आपण तयार करून घेऊयात। पेस्ट तयार करताना थोडंसं पाणी लागलं तर त्यामध्ये घालून घ्यायचं। आता मस्त अशी वांगी पण आपली फ्राय झालेली आहेत। वांगी आपण काढून घेऊया। ते आहे तेवढ्याच तेलामध्ये जिरं मोहरी घालून घेऊया आणि लसणाच्या पाकळ्या एकदम छोट्या छोट्या होत्या त्यामुळे मी आहे तशाच घातल्या। मोठ्या असतील तर तुम्ही त्या चिरून घालू शकता किंवा ठेचून घालू शकता। परतून घेतला, मस्त कढीपत्ता घालून घेतला आणि आपण तयार करून घेतलेली जी पेस्ट आहे ती पण घालून घेतली। थोडंसं यामध्ये पाणी घालून घेऊया आणि हे आपण छान असे 1 3 ते 4 मिनिटं परतून घेणार आहोत। पण शिजता वेळेस काय होतं, हे उडायला लागतं जसं आपलं पिठलं शिजतं ना गदगद तसं। मग त्यावर काय करायचं, झाकण ठेवायचं। अधनंमधनं 1-2 मिनिटाला आपण ते हलवत राहायचं आहे तोपर्यंत जोपर्यंत तेल सुटायला लागत नाही। आणि तेल सुटायला लागलं की त्यामध्ये लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला, थोडासा घरगुती काळा मसाला आणि हळद घालून घ्यायची आहे। तर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। आता छान असे सर्व मसाले मिक्स करून घेऊयात आणि थोडीशी यामध्ये कसुरी मेथी घालून घेतलेली आहे। आता आपण हे झाकण ठेवून छान असं तेल सुटेपर्यंत याला आपण परतून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही साईडने कढईने मस्त असं थोडं थोडं तेल याला सुटायला लागलेलं आहे। अजून थोडा वेळ आपण हे परतून घेऊया आणि नंतर यामध्ये आपण परत एकदा फिरवून घेऊयात आणि जी फ्राय करून ठेवलेली वांगी आहे ती यामध्ये घालून घेऊयात। आता छान असं हे मिक्स करून घेऊया। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। आता थोडंसं गरम पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। शक्यतोवर पाणी गरमच वापरा आणि मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। पाणी कमी जास्त तुम्ही पातळ तुमच्या अंदाजे ठेवू शकता। चवीनुसार मीठ घालून घेऊया। मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली आणि 1-2 मिनिटंही उकळून घेतलेली आहे। आपल्याला जास्त वेळ शिजवायची नाही कारण वांगी आपण परतून घेतलेली आहेत। मस्त असा गरम गरम इंद्रायणी तांदूळाचा भात, त्याचबरोबर हे भरलं वांग, चपाती आणि मिरचीचं लोणचं मात्र विसरू नका, खूप छान लागतं। कैरी घेतलेली आहे मस्त पिकलेली आणि काकडी घेतलेली आहे। तर मस्त असं जेवण तयार आहे। गरम गरम जेवण करा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। नमस्कार।